भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे आता निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज दाखल केले आहे. ही निवडणूक 10 ऑगस्ट रोजी होणार असून मतमोजणी 12 ऑगस्टला पार पडणार आहे. पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या दोघी राजकारणात सक्रिय असल्या तरी यशश्री मुंडे आतापर्यंत राजकीय वाटचालीपासून दूर होत्या. मात्र मागील 2 दसरा मेळाव्यांमध्ये त्या पंकजा मुंडेंच्या सोबत व्यासपीठावर उपस्थित राहिल्या होत्या. तेव्हाच त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा रंगली होती. आता बँक निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीची सुरुवात होत असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत एकूण 17 जागांसाठी मतदान होणार असून 14 जुलै रोजी अर्ज छाननी तर 15 ते 19 जुलै दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. यशश्री मुंडेंच्या प्रवेशामुळे वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत विशेष राजकीय रंग पाहायला मिळणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा. सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं.